नमस्कार. MPSC UPSC रिव्ह्यूवर आपले स्वागत. सर्व माहिती येथून मागे आपण टेलिग्राम चॅनलवर देत आहोत. परंतु काही माहितींसाठी एक्सप्लेनेशनची गरज असते. त्यामुळे येथून पुढे आपले व्हिडिओ नक्की येत राहतील. तुम्ही जे कमेंट्सच्या माध्यमातून, टेलिग्राम मेसेजच्या माध्यमातून, ईमेलच्या माध्यमातून जे भरभरून प्रेम दाखवतात त्याबद्दल आपले आभार. तर चला मग आता मुद्द्यावर येऊया. वेळ तुमच्याकडेही नाही, वेळ माझ्याकडेही नाही. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व महत्त्वपूर्ण बाबी क्लिअर करणार आहोत. भलेही वेळ दोघांकडे नसली तरी. मुद्दा आपल्याला ठेवायचा नाही. चला तर मग 17 मे 2026ला तुमची MPSC कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षा 2025 पार पडलेली आहे. त्याच्या मेरिट लिस्टची तुम्ही वाट बघून आहात. त्यानंतर MPSCने एक नवीन नियम 1 ॲस्पिरंट 1 पोस्टचा आणलेला आहे. तो काय आहे? तो या निकालाला का आडकाठी बनत आहे? तेही आपण बघणार आहोत. तो फायद्याचा आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळेच उमेदवारांमध्ये निकाल लवकर लागावा याविषयीची आतुरता नाही. नाहीतर आतापर्यंत उमेदवारांनी MPSCचे दरवाजे ठोकले असते. मग जर का हा नियम लागू करत असाल तर कट ऑफ कमी असेल का याविषयी सुद्धा आपण चर्चा करूया. ती चर्चा थोडक्यात करूया. कारण की कट ऑफ हा MPSCची ज्यावेळेस यादी येते त्यामध्येच डिसाईड असतो. आता तुम्हाला एक ट्विस्ट सांगतो जो पहिल्यांदा घडलेला आहे 2025च्या मुख्य परीक्षेमध्ये. लक्षात घ्या. मुख्य परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी तर हा व्हिडिओ बघायचाच आहे. परंतु जे मुख्य परीक्षा भविष्यात त्यांना वाटतंय की आपण जाऊया, आपण परीक्षेला बसू. आता काहींना नाही वाटत. कारण की ते कारणही त्यांनाच माहीत असतंय. पण ज्यांना वाटतंय की भविष्यात कधीतरी आपण पूर्वपरीक्षा पास होऊ, मुख्य परीक्षेला जाऊ, त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे. तर बरेचसे विविध परीक्षांविषयी गटकं, येणाऱ्या गडबं विषयी भरपूर प्रश्न आहे. त्याविषयी थोडी हिंट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देईल किंवा त्याविषयी काही अपडेट असेल तर ते केव्हा येतील तेही मी तुम्हाला सांगेल. चला तर मग ही तुमच्यासमोर MPSC कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षा 2025ची नोटिफिकेशन आहे. पूर्वची वेगळी असते, मुख्यची नोटिफिकेशन वेगळी असते. नवीन जे उमेदवार असतात त्यांनी समजून घ्या. जुने उमेदवार आहे, तुम्हाला सर्व माहिती आहे. निकाल प्रक्रिया कशी लागते, काय येतं सुरुवातीला, त्यानंतर काय प्रक्रिया होते, त्यानंतर आयोग किती वेळा लिस्ट जारी करतं, हे सर्व तुम्हाला माहिती आहे. ते सांगायची तुम्हाला गरज नाही. परंतु ही अशी एक नोटिफिकेशन आहे, यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मुख्य परीक्षा अर्ज करण्याची पद्धत आणि त्यानंतर सर्वसाधारण काय असेल ते. परंतु यामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही, की मुख्य परीक्षेचा निकाल कशा पद्धतीने लावला जाईल. जर का तुम्ही 2024ची नोटिफिकेशन बघितली, 23ची बघितली, तर त्यामध्ये उल्लेख असतोय, की आम्ही सर्वप्रथम सर्वसाधारण गुणवत्ता यादी लावू. त्यानंतर उमेदवारांकडून पसंतीक्रम मागू. त्यानंतर प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट लावू. PSIची जी काही ग्राउंडला जातील त्यांची लिस्ट लावू. PSI वाल्यांचं ग्राउंड घेऊ. त्यानंतर मुलाखती घेऊ आणि त्यानंतर जनरल मेरिट लिस्ट लावू. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लावू आणि त्यानंतर रिकमेंडेशन लिस्ट लावू. परंतु ह्या नोटिफिकेशनमध्ये असा कोणताही उल्लेख केलेला नाही. त्याला एक कारण आहे. लक्षात घ्या, भलेही ही नोटिफिकेशन 7 एप्रिल 2026ला आलेली असली तरी 13 मे 2026ला एक प्रसिद्ध पत्रक आयोगाने जारी केलं. ते बघूया. म्हणजे हे प्रसिद्ध पत्रक थोडं ब्लर दिसत असेल. आपल्या व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या. यामध्ये विषय होता भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा, ऑप्टिंग आउट व संमती विकल्प घेण्याचा पर्याय रद्द करण्याबाबत व पसंती क्रमाबाबत. म्हणजे भले त्यांनी नोटिफिकेशन एप्रिल महिन्यात दिलेली असली तरी त्यांची ह्याविषयी चर्चा सुरू होती. त्यामुळे त्यांनी 13 मेला हे प्रसिद्ध पत्रक जारी केलं. यामध्ये तुमच्याकडून ऑप्टिंग आउट ही संकल्पना रद्द केली. जे काही उमेदवार आहे 8 लाख मागणारा, तुमच्या माध्यमातून भरपूर जणांनी मला विचारलं, की सर तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतात, की आशांची तुम्ही खैर करणार नाही. मग तुम्ही तो उमेदवार का पकडला नाही? तर लक्षात घ्या, त्या उमेदवाराचं नावही माझ्याकडे आहे. त्या उमेदवाराची संपूर्ण जन्मकुंडली माहिती माझ्याकडे आहे. तो उमेदवार आता आयोगामध्ये आयोग त्याविषयी काय कार्यवाही चालू आहे, तेही आयोगाला माहिती आहे. परंतु आपण त्याची बाजू बघितली, चुकीची बाजू बघितली. परंतु त्याची पॉझिटिव्ह बाजू बघितली का? पॉझिटिव्ह बाजू अशी, की हा ऑप्टिंग आउट पर्याय रद्द करण्यात आला. आता आता तुम्हाला एका उमेदवाराकडे विनवणी करण्याची गरज नाही. हा झाला का दुसऱ्याकडे विनवणी करण्याची गरज नाही. दुसऱ्या झाला का तिसऱ्याकडे विनवणी करण्याची गरज नाही. तुम्हाला आता फक्त आयोगाकडे विनवणी करण्याची गरज आहे, की आता सर्व झालेलं आहे. आता कृपया वेटिंग लिस्ट लावा. आयोगाने ऑप्टिंग आउट हा पर्याय रद्द करून हे असे पैसे मागणारे, पैसे उकळणारे, ज्यांच्याकडे नैतिकता नाही, अशा उमेदवारांचा बरोबर काटा काढलेला आहे. फक्त इतकंच झालं, की जर का तो ऑप्टिंग आउट करत असेल, तर तुम्हाला लगेच पोस्ट भेटत होती. परंतु आता तुम्हाला 3-4 महिन्यासाठी वेटिंग लिस्टची वाट बघावी लागेल. परंतु चांगलंच आहे. एखाद्याला बरोबर विनवणी करण्यापेक्षा, त्याला पैसे देण्यापेक्षा, आपल्या नजरेत त्याला महान बनवण्यापेक्षा 3-4 महिने थांबून हक्काची पोस्ट मिळवणं कधीही चांगलं. बरं येऊ या मुद्द्याकडे. 13 मे 2026ला तुमच्यासमोर हे प्रसिद्ध पत्रक आलं. यामध्ये काय प्रतीक्षा यादी लागणार नाही, प्रतीक्षा यादी लागेल यावर लक्ष देऊ नका. यामधील मुद्दा क्रमांक 2 मधीलही मुद्दा क्रमांक 2 बघा. बहुसंवर्गीय पदभरतीत उमेदवार ज्या पदावर अगोदरच नियुक्त झाला असेल, अशा पदाचा अथवा निम्न पदाचा संबंधित उमेदवारांनी जरी पसंतीक्रम दिल्यास, त्याचा त्या पदाकरता अथवा निम्न पदाकरता शिफारसीसाठी विचार केला जाणार नाही. ह्याच मुद्द्यामुळे तुमचा MPSC कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षा 2025 चा निकाल अटकून आहे असं तुम्ही समजू शकता. हा मुद्दा फायद्याचाच आहे. परंतु ह्या मुद्द्याबाबतही बऱ्याचशा उमेदवारांमध्ये गैरसमज आहे. तो गैरसमज मी मागील एखाद्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलाच आहे. परंतु पुढेही एखाद्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेलच. पण हा व्हिडिओ आपल्याला लांबलचक बनवून द्यायचा नाही. एकदम बारकाईने समजून घ्या.
येथून मागे आयोगात कोण अध्यक्ष होते, कोण सदस्य होते याच्याशी आपल्याला घेणं-देणं नाही. परंतु येथून मागे भरती प्रक्रिया कशी झाली याच्याशी आपल्याला घेणं-देणं आहे. उदाहरणार्थ 2024ची तुम्ही जर का पी-एस-आयची रिकमेंडेशन लिस्ट बघितली, तर शासन म्हटलं, की तुम्हाला 216 जागा भरून द्यायच्या आहेत. पण एम-पी-एस-सी म्हटलं, ते शक्य नाही. आम्ही 182 जागा तुम्हाला भरून दिलेल्या आहे. हे बघा, हे रिकमेंडेशन लेटर. आता तुम्ही काही करा, आम्हाला घेणं-देणं नाही. आम्ही तुमच्याकडे शिफारस करत आहोत 182 कॅन्डिडेटची. परंतु जर का आपण बारकाईने बघितलं, तर 182 कॅन्डिडेट खरंच पी-एस-आयसाठी 2024च्या भरती प्रक्रियेत रिकमेंडेड झाले का? शिफारस त्यांची झाली का? तर त्याचं उत्तर आहे नाही. उदाहरणार्थ एक सिंपल एक्झाम्पल आहे. पी-एस-आयसाठी ओपन जनरलच्या जागा होत्या 20. त्यापैकी जर का रिकमेंडेशन लिस्ट बघितली आयोगाने शासनाकडे केलेली, तर त्यामध्ये फक्त 4 जागा भरल्या गेल्या. म्हणजे 20 पैकी आयोग म्हणतंय, की आमच्याच्यानं फक्त 4 जागा भरल्या जात आहे. बाकीचं तुमचं तुम्ही पाहून घ्या. पुढच्या वर्षी द्या, नाहीतर त्याच्या पुढच्या वर्षी द्या. आम्ही सध्या 4च जागा भरतोय. पण जर का अजून बारकाईनं बघितलं, तर जे 4 कॅन्डिडेट आयोगाने शासनाकडे रिकमेंड केलेले आहेत, शिफारस केलेली आहे, ते कॅन्डिडेटचे नाव ऑलरेडी एस-टी-आय आणि ए-एस-ओच्या रिकमेंडेशन लिस्टमध्ये आहे. ते कॅन्डिडेट ऑलरेडी तिथेही सिलेक्ट झालेले आहे. मग ते ए-एस-ओ आणि एस-टी-आय सोडून पी-एस-आय घेणार आहेत का? तर त्याचं उत्तर आहे नाही. म्हणजे आयोगाने 20च्या 20 जागा त्या रिकाम्या ठेवल्या. नेमका आयोग फसवतोय कोणाला? सरकारला फसवतोय की विद्यार्थ्यांना फसवतोय? मग जे नवीन आयोगाचे अध्यक्ष सदस्य आलेले आहे, त्यांना ही गोष्ट आता सदस्य तर जुनेच होते. ते कसे काम करत होते त्यांनाच माहिती आहे. नवीन अध्यक्ष आले, अध्यक्षांना समजलं की यामध्ये लूपहोल आहे. आपणही उमेदवार आहोत. आपल्यातले फक्त 1-2 जणच ते लूपहोल दाखवून देणार का? जर ती 182 उमेदवारांची यादी बघितली, तर खरे उमेदवार 100च रिकमेंडेड झाले असतील किंवा लईत लई 110. त्याच्या उपर एकही कॅन्डिडेट रिकमेंड झाला नाही. म्हणजे शासन म्हणतंय 216 जागा भरून द्या आणि आयोग फक्त 110 जागा शासनाला भरून देत आहे. अशाच जर का 600-700 जागा आल्या तर काय करणार तुम्ही? इथे आयोगाची चुकी आहे. यासाठी अगोदरही तुम्ही उपाय काढू शकले असते. पण तो तुम्ही आता इथून पुढे काढण्याचा विचार करत आहात. आता तो लागू करताय की नाही याबाबतचे निकाल आल्यानंतरच ती गोष्ट क्लिअर होईल. पण जर का लागू केला तर उमेदवारांमध्ये काय बदल होईल, कट ऑफमध्ये काय बदल होईल, ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगत आहे. मला माहिती माझे व्हिडिओ आयोगापर्यंत पोहोचतात. जर तुम्ही वन ॲस्पिरंट, वन पोस्ट आत्ताच लागू केला, तर पी-एस-आयच्या निकालामध्ये बदल बघायला भेटेल. लक्षात घ्या, हे जो काही मुद्दा क्रमांक 2 आहे, हा त्या वर्षातील त्याच भरती प्रक्रियेसाठी आहे. इथून मागे किती कॅन्डिडेट सिलेक्ट झाले किंवा कोणत्या पदावर आहे, त्याच्याशी घेणं नाही. ते पुन्हाही सिलेक्ट होऊ शकतात ह्या वर्षी. पण ते ह्याच वर्षी जर का सिलेक्ट झाले असेल, तर ते ह्याच वर्षी पुन्हा सिलेक्ट होऊ शकत नाही. हे मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करून सांगेल. सध्या तुम्ही माझा काय मुद्दा आहे ते समजून घ्या. जर का हा नियम लागू केला, तर काय फरक होईल आणि जर का आत्ताच लागू केला, तर काय होईल? हे नंतरचं नाही. म्हणजे ज्यावेळेस पी-एस-आयची अंतिम मेरिट लिस्ट लागेल, त्यावेळेस जर का हा नियम लागू केला, तर बेचे पाढे 55. पुन्हा तेच जे मागे चालत आलं ते तसंच होणार आहे. परंतु जर का आता जो निकाल लागणार आहे, आता तुमची जी काही जनरल मेरिट लिस्ट येईल, त्यामध्ये हा नियम लागू केला, तरच ह्या मुद्द्याचा फायदा आहे, हेही विद्यार्थ्यांनी जाणून घ्या. वन ॲस्पिरंट, वन पोस्ट म्हणजे नेमकं काय? लक्षात घ्या. आता तुमची जनरल मेरिट लिस्ट येईल. जर का लागू केला तर म्हणतोय आयोग काय करेल? आयोग तुमची जनरल मेरिट लिस्ट देईल आणि तुमच्याकडे प्रेफरन्स मागेल. मग तुम्हाला ती प्रेफरन्स द्यायची आहे. 1 नंबरला काय असेल तुमची आवडती पोस्ट एस-आर, 2 नंबरला ए-एस-ओ, 3 नंबरला एस-टी-आय, 4 नंबरला पी-एस-आय. मला काही 2-1 वर्षामध्ये जाणवलेलं आहे, की पी-एस-आयकडे उमेदवारांचा कल नाही आणि पी-एस-आयची जागा ज्यांच्यामध्ये नैतिकता आहे, ज्यांच्यामध्ये संस्कार चांगले आहेत, ते उमेदवार अजिबात जागा अडवत नाही. पण ज्या उमेदवारांना गुर्मी आहे, आपण चांगल्या मार्क्स पाडल्याची, ज्या उमेदवारांमध्ये अहंकार आहे, ते उमेदवार जागा अडवतात. पण त्यांचा अहंकार ज्यावेळेस ते सर्व्हिसमध्ये येतात, आपोआप ढिला होत जातो. असो तो नंतरचा मुद्दा आहे. पण काही प्रामाणिक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी. लक्षात घ्या, जी जनरल मेरिट लिस्ट येईल त्यानंतर तुमच्याकडे प्रेफरन्स मागवले जातील. आता लक्षात घ्या, एखादा हुशार उमेदवार आहे, चला त्याला 310 मार्क्स पडले असं समजून घ्या. आता 310 मार्क्सवाल्याला एस-आर पोस्ट भेटेल हे नक्की आहे. मग त्याच्या प्रेफरन्समध्ये जर काही एस-आर असेल, तर त्याचं आता आयोग ज्यावेळेस रिकमेंडेशन लिस्ट लावेल, त्यावेळेस एस-आरच्या यादीमध्ये त्याचं नाव असेल. परंतु एस-टी-आयच्या, पी-एस-आयच्या, ए-एस-ओच्या यादीमधून त्याचं नाव आपोआप वगळलं जाईल. मग तुम्ही म्हणत असाल, की का करत नाही लवकर आयोग? पटापटा प्रोसेस उरकून घ्यायची. तर आयोग का थांबला आहे? आयोग रोज त्याचं व्हेरिफिकेशन करत आहे. एखाद्या उमेदवारावर अन्याय नको, त्याचे जे काही मूलभूत अधिकार आहेत भरती संदर्भातील, त्यावर अन्याय नको. तो त्यातून डावलला जाऊ नको. यामुळे आयोग त्यावर चर्चा करत आहे. ते तुमच्याच फायद्यासाठी आहे. पुन्हा एखादा उमेदवार कोर्टात जायला नको, की मी इतके चांगले गुण मिळवून माझी एकाच ठिकाणी का निवड केली? मी तर 3-3 ठिकाणी निवडायला हवा होतो. मग हेच आयोग बघत आहे. याच्याचसाठी आयोग नियम आणत आहे आणि हा नियम एकदा आयोगाने जारी केला, की त्या उमेदवाराकडे कोणताही पर्याय उपलब्ध होऊन राहणार नाही. तो उमेदवार कोर्टात जाऊ शकणार नाही. कारण की आयोगाच्या नियमापुढे कोणाचं काही चालत नाही. कारण की भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवायची हा सर्वस्वी अधिकार आयोगाचा आहे. एखादी भरती प्रक्रिया जरी पूर्ण झाली आणि तिच्या अंतिम निकालाच्या अगोदर आयोगाला वाटलं, की ही भरती प्रक्रिया रद्द करायची आहे, तर ते सुद्धा आयोग करू शकतं. त्यामुळे आयोगाच्या नियमाच्या विरोधात जायचं नाही. असो, आता एखादा दुसरा कॅन्डिडेट आहे. त्याने प्रेफरन्सला एस-आर दिलं होतं, परंतु त्याला मार्क्स कमी असल्यामुळे त्याचा दुसरा प्रेफरन्स एस-टी-आय होता.
तर ठीक आहे, त्याची तिथं निवड झाली. मग आता जी काही पुढची यादी असेल ए-एस-ओची किंवा पी-एस-आयची, तर त्या रिकमेंडेशन यादीमधून त्याचं नाव नाव आपोआप वगळलं जाईल. समजलं? यामुळे काय होईल, एस-आरला जो सिलेक्ट झालेला कॅन्डिडेट आहे, तो एस-टी-आयच्या रिकमेंडेशन यादीमध्ये येणार नाही. त्यामुळे एखाद्या उमेदवाराला वेटिंग लिस्टमध्ये मिळणारी पोस्ट कदाचित लवकर भेटेल, त्याच यादीमध्ये भेटेल. एस-टी-आयच्या यादीमध्ये नाव आलेला मुलगा, त्याची परत पी-एस-आयच्या यादीमध्ये नाव येणार नाही. आता तुम्हाला माझा मुद्दा समजला असेल. लक्षात घ्या आता. मागील वर्षी काय झालं, ते प्रत्येक वर्षी होतंय. इथून मागे झालं होतं. एकूण 900 ते 1000 कॅन्डिडेट हे कशासाठी फिजिकलसाठी बोलवण्यात आलेले होते. 800 का 850 कॅन्डिडेट फिजिकलसाठी गेले. परंतु मुलाखतीसाठी फक्त गेले पी-एस-आयच्या 220च कॅन्डिडेट मुलाखतीसाठी गेले. का 220च गेले? कारण की जे 220 ते 800 पर्यंतचे जे कॅन्डिडेट आहेत, ते ऑलरेडी कुठे ना कुठे सिलेक्ट आहेत. त्याच्या वरच्या पदावर सिलेक्ट आहे. आणि जे गेले ते पण सिलेक्ट आहे. मग आयोग हे टाईम वेस्ट करत आहे. हे आयोगाच्या निदर्शनास आलं. आपल्याला शासन म्हणतंय, की इतक्या जागा भरून द्या. आपण भरण्याचाही प्रयत्न करतोय. आपण दाखवतोय कागदावर 182 जागा आम्ही भरल्या. परंतु खरंच 182 कॅन्डिडेट हे नाशिकला ट्रेनिंगला पोहोचले का? तर नाही. हे आयोगाच्या निदर्शनास आलं. मग आत्ता जो काही निकाल लागेल, लक्षात घ्या, वन ॲस्पिरंट वन पोस्टचा जो काही नियम आहे, तो आत्ताच लागू होणं गरजेचं आहे आणि आयोग तो प्रयत्न करत आहे. याने काय होईल, की सर्वच आता उमेदवार असतात, ते पी-एस-आयला 4थ्या नंबरवर प्रेफरन्स देतात. त्यांना एस-आर व्हायचं असतंय, ए-एस-ओ व्हायचं असतंय, एस-टी-आय व्हायचं असतंय, काहींना पी-एस-आय व्हायचं असतंय. परंतु ते कमी उमेदवार आहेत. आता आपण सध्यापुरतं मानून चालू, की पी-एस-आय 4थ्या नंबरवर उमेदवारांनी दिलेलं आहे. कारण की पी-एस-आयला लास्ट प्रेफरन्स आहे. मग काय होईल, जे एस-आरला सिलेक्ट झालेले आहे, जे ए-एस-ओला सिलेक्ट झालेले आहे, जे एस-टी-आयला सिलेक्ट झालेले आहेत, असे सिलेक्ट कॅन्डिडेट पुन्हा पी-एस-आयच्या यादीमध्ये तुम्हाला दिसणार नाही. मग जर हे दिसले नाही, तर हे हुशार कॅन्डिडेट आणि जास्त मार्क्स घेऊन येणारे, मेरिट वाढवणारे उमेदवार त्यांच्या पद्धतीने तिकडे-तिकडे सिलेक्ट होऊन जातील. ते पी-एस-आयच्या यादीमध्ये दिसणार नाही. ते सोडून मग बाकीचे आता जर का ओपन जनरलला यावर्षी किती जागा आहे? 70 जागा, 71 जागा आहे. मग 71च्या 4 गुणा किती होतात? 284 म्हणजे 300 कॅन्डिडेट. ते सोडून 300 कॅन्डिडेट तुम्हाला कुठे बघायला भेटतील? पी-एस-आयच्या फिजिकलसाठी बघायला भेटतील. झाला कट ऑफ कमी झाला ओपन जनरलचा. त्यानंतर कॅटेगरीचे. जे तिकडे कॅटेगरीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत, एस-टी-आयला गेले, ए-एस-ओला गेले, एस-आरला गेले, ते कॅन्डिडेट तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही? पी-एस-आयच्या ग्राउंडची जी काही यादी लागेल, त्यामध्ये बघायला भेटणार नाही. मग ते कॅन्डिडेट सोडून एका जागेच्या 4 पट उमेदवार तुम्हाला कुठे बघायला भेटतील? पी-एस-आयच्या फिजिकलला. समजा एन-टी-डी जनरलला किती जागा आहे? 3 जागा मला दिसत आहे. मग 3च्या 4 गुणा 12 कॅन्डिडेट तुम्हाला कुठे बघायला भेटतील? पी-एस-आय फिजिकलसाठी बघायला भेटतील. परंतु कोणचे? जे कोणत्या तिन्ही यादीत नाही, एस-टी-आयला नाही, एस-आरला नाही आणि ए-एस-ओलाही नाही. ते सोडून तुम्हाला बाकीचे कॅन्डिडेट कुठे बघायला भेटतील? पी-एस-आयच्या फिजिकलला बघायला भेटतील. त्यामुळे काय झालं? परत पी-एस-आयचा फिजिकलचा कट ऑफ काय झाला? कॅटेगरीचा कमी झाला. असंच ओ-बी-सी बाबत आहे, असंच बाकीच्या सर्व कॅटेगरीबाबत आहे, असंच मुलींबाबत पण आहे, असंच स्पोर्ट्सवाल्यांबरोबर बाबत पण आहे. असा हा वन ॲस्पिरंट्स वन पोस्ट नियम आहे. पण तो जर का आयोगाने पी-एस-आय फिजिकलच्या म्हणजे आता जो निकाल लागेल त्यामध्ये लागू केला तरच, आणि तो लागू करण्याचाच आयोग प्रयत्न करत आहे आणि त्यामुळेच तुमच्या निकालाला उशीर होत आहे आणि ते फायद्याचंच आहे. जर हा नियम लागू केला तरच पी-एस-आयच्या सर्व जागा भरल्या जातील. मग याने कट ऑफ कमी असेल का? तर हो, याचा कट ऑफवर नक्की परिणाम होईल. परिणाम कसा होईल लक्षात घ्या. एस-आरच्या कट ऑफवर काही परिणाम होणार नाही. कारण की सर्वांची आवडती गोष्ट एस-आर असते. परंतु थोडा परिणाम 10% मागच्या वर्षापेक्षा 10% परिणाम एस-टी-आयच्या कट ऑफवर होईल. त्याच्यापेक्षा 10% परिणाम ए-एस-ओच्या कट ऑफवर होईल आणि सर्वात जास्त परिणाम कट ऑफ कमी करण्याचा, कमी होण्याचा पी-एस-आयच्या पदावर होईल आणि तो तुम्हाला जर का लागू केला हा नियम, तर तुम्हाला तो बघायलाही भेटेल. कारण की काय व्हायचं, इथून मागे जो कॅन्डिडेट एस-टी-आय म्हणून सिलेक्ट झालेला आहे, तो कॅन्डिडेटसुद्धा पी-एस-आयच्या फिजिकलला यायचा. तो पी-एस-आय फिजिकलही पास व्हायचा. त्याला मार्क चांगले असल्यामुळे तो पी-एस-आयच्या अंतिम यादीमध्ये यायचा. परंतु जागा घ्यायचा एस-टी-आयचा. मग ती जागा काय जायची? रिक्त जायची. ती रिक्त गेली. आयोग ऑलरेडी मेरिट वाढून बसलेला आहे. त्या आयोगाला ती मेरिट कमी करता येत नाही. त्यामुळे ती जागा वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा भरली जात नव्हती आणि ती रिकामीच जात होती. पण हा नियम लागू केल्यानंतर तसं होणार नाही. पी-एस-आयचा जर का हा नियम बघायलाच भेटला, तर पी-एस-आयचा कोटा तुम्हाला कमी प्रमाणात बघायला भेटेल. मग एक्झॅक्ट आकडा काय? तर तो मी नाही सांगणार. तो मलाही माहिती नाही. तो कोणालाच माहिती नाही. ज्यावेळेस आयोगाची यादी येईल, त्यामध्ये तुम्हाला तो बघायला भेटेल. मग ही आयोगाची यादी कधी येईल? तर कदाचित तुम्हाला ह्या हप्त्यामध्ये एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षेची मेरिट लिस्ट बघायला भेटू शकते. जनरल मेरिट लिस्ट असेल, तिन्ही पदांची असेल किंवा जितक्या काही कॅन्डिडेटने मुख्य परीक्षा दिलेली आहे, त्यांची तुम्हाला एकच बघायला भेटेल. त्याच्यानंतर तुमच्याकडे एक प्रसिद्ध पत्रक येईल. त्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स मागवले जातील आणि त्यानंतर ज्यावेळेस पुढच्या याद्या येतील, त्यावेळेस तुम्हाला ह्या नियमाचे चिन्हे बघायला भेटतील. मेरिट लिस्ट आजपासून तुम्हाला केव्हाही बघायला भेटेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता बाकीचे जे कॅन्डिडेट आलेले आहे गट क चे म्हणा किंवा येणाऱ्या 2026च्या गट क विषयी माहिती बघायला, तर लक्षात घ्या किंवा गट
मुख्य परीक्षा ज्यांनी नुकतीच 12 जुलैला दिलेली आहे तेही उमेदवार. तर आयोगाने तुमचे निकाल केव्हापर्यंत लावायचे हे सर्व ठरवलेलं आहे. गट क 2026चा निकाल लवकरात लवकर लावायचा आहे. अंतिम निकालाविषयी मी बोलत आहे. ते सुद्धा ठरलेलं आहे. या विषयीचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. बाकी तुमच्या जागावाढ, गट क विषयी संपूर्ण प्रश्न माझ्याकडे आहे. हळूहळू त्याविषयी आपण चर्चा करूया. अजून या व्हिडिओमध्ये या मुद्द्यांविषयी काही तुमचा डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता तुमचा डाऊट असा असेल की मला 80 मार्क्स आहे, मग माझं होईल का? तर लक्षात घ्या, लवकरच मेरिट लिस्ट येईल, त्यामध्ये तुम्हाला ते बघायला भेटेल. चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आई-वडिलांची काळजी घ्या. धन्यवाद.